प्लेगची साथ पसरताच राजर्षी शाहू महाराजांनी त्यासंबंधी औषधोपचारांच्या चौकशीला सुरुवात केली. त्या काळी ॲलोपॅथीमध्ये औषधे नव्हती, मात्र होमिओपॅथीमध्ये प्लेगवर इलाज असण्याची माहिती महाराजांना मिळाली. राजर्षी शाहू महाराजांनी डॉक्टर धोंडूपंत बोरकर यांना राजाश्रय देऊन 1898 मध्ये कोल्हापुरात होमिओपॅथीचा दवाखाना सुरू केला. हा दवाखाना भारतातला पहिला सार्वजनिक होमिओपॅथी दवाखाना म्हणून ओळखला जातो. त्याची नोंद राजर्षी शाहू स्मारक ग्रंथात पाहायला मिळते. शाहू महाराजांनी सन 1898 मध्ये कोल्हापुरात होमिओपॅथीचा दवाखाना काढला. 1898 मध्ये प्लेगचा प्रादुर्भाव झाला होता. त्या काळात महाराजांनी सुरू केलेल्या होमिओपॅथी उपचारामुळे अनेकांचे जीव वाचले होते. त्यानंतर अलीकडेच 2020 मध्ये आलेल्या कोरोना काळात सुद्धा ही उपचार पद्धती प्रभावी ठरली होती. राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीमुळेच महामारी सारख्या 7 रोगांमध्येही होमिओपॅथी उपचारामुळे अनेकांचा जीव वाचले आहेत. 1796 साली प्रत्यक्षरित्या होमिओपॅथी औषध प्रणाली रुग्णांच्या सेवेत रुजू झाली. 19व्या शतकात वैद्यकीय क्षेत्रात या उपचार पद्धतीस मानाचे स्थान प्राप्त झाले. आज जगभर ही पद्धती एक प्रमुख उपचार पद्धती म्हणून मान्य झाली आहे. आज भारतात अनेक ठिकाणी होमिओपॅथिक महाविद्यालये, दवाखाने अस्तित्वात आहेत. राजर्षी शाहू महाराजांनी त्याकाळी दाखवलेली दूरदृष्टी आजही अनेक उपचारांना लाभदायक ठरतीये. कोल्हापुरात होमिओपॅथिक दवाखाना प्रथम जुन्या राजवाड्याच्या इमारतीत शाहू छत्रपतींच्या पणजी महाराणी अहिल्याबाई यांच्या नावाने स्थापन झाला. नंतर तो वरुण तीर्थ वेस भागात हलवण्यात आला. 75 वर्षांपूर्वी सध्याच्या भाऊसिंगजी रोडवरील पूर्वी कोतवालची चावडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या जागेत तो आणला गेला. सध्या दवाखान्याचे नाव श्रीमंत शाहू छत्रपती होमिओपॅथिक राजर्षी दवाखाना असं आहे.